जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जेव्हापासून माझी पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली आहे तेव्हापासून भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कॉल आलेले आहेत। त्यानंतर मला इंस्टाग्रामवर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज सुद्धा आले आहेत। त्यामध्ये सर्वांचा एक कॉमन प्रश्न होता, तो म्हणजे PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी नेमकी कशी होते, म्हणजेच फिजिकल टेस्ट कशी होते, त्यासाठी नेमकी पात्रता काय असते, त्यानंतर कोणकोणते इव्हेंट त्यामध्ये असतात, त्या इव्हेंटला कोणता डाएट यूज करावा लागेल, ग्राउंड नेमकं कोणत्या ठिकाणी होते, ग्राउंडचा दिवस कशा प्रकारचा असतो, ग्राउंडच्या दिवशी कोणकोणती तयारी करावी लागते, ठीक आहे, इव्हेंटची तयारी करत असताना कोणती काळजी घ्यावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी मला विचारल्या जायच्या। त्यामध्ये तुम्हाला कोच लावावा लागतो का नाही, हे सगळे क्वेश्चन मला वेळोवेळी विचारले जात होते। त्यामुळे मी काय केले, तुमच्यासाठी स्पेशल असा एक एकत्रित असा व्हिडिओ बनवण्याचा काय केलाय प्लॅन केला होता। त्यानुसार मी काय केलंय, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी म्हणत होतो की मी असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी यूट्यूबवर घेऊन येणार आहे। तर मी तुम्हाला हा व्हिडिओ आज घेऊन येत आहे, ज्यामध्ये आपण हे सर्व प्रश्न तुमचे जे PSI शारीरिक चाचणी संबंधी सर्व प्रश्न जे आहेत तुमचे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या ठिकाणी आज पाहणार आहे। पाठीमाग माझेच मित्रांचा मी काय केलं, या ठिकाणी फोटो वापरलेला आहे जे PSI झालेले आहेत। तर हे माझे मित्र आहेत अभिजित सर। तर तुम्ही हे फोटो पाहू शकता की PSI झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर स्माइलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येत असेल। आणि त्यांची वर्दी पहा, त्यांची फिटनेस पहा आणि त्यांचा रुबाब पहा की PSI झाल्यावर नेमका रुबाब काय असतो। कारण की एवढे सारे विद्यार्थी आहेत MPSC करणारे, फक्त म्हणतात की मला PSI व्हायचं आहे, ठीक आहे, आणि मला पण काय होतं, एक प्रकारे मला DYSP व्हायचं होतं, परंतु मी पहिली स्टेज म्हणून पोलीस उपनिरीक्षकपदी मी निवड करून काय केलं, एक प्रकारे माझं एक छोटं का होईना स्वप्न पूर्ण केलेलं आहे। तर बघा, हा जो आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला ही माहिती खूप गरजेची आहे, कारण की मी सर्व तुम्हाला माझ्या ग्राउंड विषयी पण सांगणार की मी नेमकी कशी तयारी केली होती, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर स्टार्ट करण्यापूर्वी एक तुम्ही पॉईंट बघा, तुमच्यासाठी एक शायरी आणलेली आहे आणि सर्व तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असेल की इंस्टाग्रामवर रीलच्या माध्यमातून की मित्रा तुझ्यासाठी हे गाणं वाजलं पाहिजे। तर ते कोणतं गाणं आहे, त्या गाण्याच्या आपण 4 ओळी या ठिकाणी पाहणार आहे। तर बघा, आले तुफान किती जिद्द ना सोडली, तुम्ही ऐकलं असेल, आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी। हे प्रशांत नक्ती यांचं गाणं होतं। त्या गाण्यामधील मी 4 बोल या ठिकाणी आणलेले आहेत। तर हे गाणं सर्वांसाठी वाजले पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं आहे, हे प्रयत्न केलेला आहे। बघा, तुम्हाला माझ्याविषयी थोडक्यात सांगतो, त्यामध्ये मेन पॉइंट बघा की माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे 2020 मध्ये, ठीक आहे, तर त्यात तुम्हाला ध्यान ठेवायचंय। त्यानंतर मला एक सांगायचं की तुम्हाला मी 4 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा सुद्धा दिलेली आहे, 4 मुख्य परीक्षा देण्याचा सुद्धा मला अनुभव आहे, 4 राज्यसेवा मुख्य परीक्षा, ठीक आहे। त्यामध्ये मी एक मुलाखत सुद्धा दिलेली आहे, ठीक आहे, आणि मुलाखती मला 59 मार्क्स सुद्धा होते आणि 620 जागा होत्या, 619 समथिंग जागा होत्या। त्यामध्ये माझी रँक 395 सुद्धा आलेली आहे 2022 मध्ये, ठीक आहे। मात्र माझं काय झालं, एक प्रकारे फक्त त्याच ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही, 395 रँक होती, म्हणजे राज्यसेवेचा मला अनुभव आहे। त्यानंतर मी PSIच्या 3 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत। त्यामध्ये एक इंटरव्ह्यू दिला होता, त्या इंटरव्ह्यूमध्ये मी लागून गेलो आहे। त्यानंतर मी 2022च्या फिजिकलला सुद्धा त्या ठिकाणी क्वालिफाय झालेलो आहे, ठीक आहे, आणि STI मुख्य परीक्षा वगैरे देण्याचा मला भरपूर अनुभव आहे। तर हे थोडक्यात मी सांगणं गरजेचं होतं, तुम्हाला क्रेडिबिलिटी वाढणं गरजेचं आहे, कारण की समोर सांगणारा विद्यार्थी किंवा समोर सांगणारा जो टीचर आहे त्यानं कोणत्या प्रकारचा अनुभव आहे ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। कारण की एक अनुभवी शिक्षक, भले समजा तो पोस्टवर नसला तरी चालेल, पण त्याला अनुभव असेलच तरच तो काय करू शकतो, योग्य रीतीने तुम्हाला ते माहिती सांगू शकेल। त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। तर परत एकदा सरांचा फोटो बघून घ्या, कारण की हे तुम्हाला मोटिवेशन असायला पाहिजे, ठीक आहे। तर तुम्ही काय करायचं, हा फोटो पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण आपला सेशन स्टार्ट करूया। बघा, सगळ्यात पहिले विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय, तर पोलीस होण्यासाठी किंवा समजा आपलं PSI होण्यासाठी हाईट किती लागते हा क्वेश्चन विचारला जातो। तर हाईट म्हणू शकतो किंवा चेस्ट म्हणू शकतो, तसे सगळं क्रायटेरिया मी काय केलं ह्या ठिकाणी आणलेलं आहे, तर तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे। तर आपण पात्रता या सेशन खाली याविषयी पाहणार आहे। तर बघा की पोलीस उपनिरीक्षक पदासाठी काय करावं लागते, पोलिसांनी महिलांसाठी कोणती अर्हता लागते, म्हणजे पात्रता लागते, ह्या ठिकाणी आपण बघणार आहे। तर किमान शारीरिक अर्हता, तर त्यामध्ये बघा की पुरुषसाठी एकंदरीत म्हणू शकतो की उंची, पुरुषबाबत उंची किती लागणार आहे, 165 एवढी उंची लागणार आहे,
165 उंची लागत आहे. पुरुषाला PSI पदासाठी क्वालिफाय होण्यासाठी 165 उंची लागते. अनवाणी म्हणजे काय तर चप्पल न घालता तुम्हाला ही उंची लागते. ठीक आहे. त्यानंतर चेस्ट किती लागते? चेस्ट लागते छाती न फुगवता 79 सेंटीमीटर. ठीक आहे. 79 सेंटीमीटर तुम्हाला चेस्ट लागते छाती न फुगवता. त्या ठिकाणी त्याला डिजिटल यंत्रणेने काय करतात ते त्या ठिकाणी मोजणी करतात. तुम्हाला मी सगळं सांगणार की ग्राउंडचा दिवस कसा होता, माझा ग्राउंडचा दिवस कसा होता, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर छाती 79 सेंटीमीटर तर लागणार आहे, प्लस तुम्हाला छाती 5 सेंटीमीटर फुगवावं लागते. 5 सेंटीमीटर फुगून तुमची छाती ॲटलिस्ट 84 सेंटीमीटर त्या ठिकाणी भरली पाहिजे. 84 सेंटीमीटर छाती भरली पाहिजे. म्हणजे एकंदरीत फुगवण्याची क्षमता किमान किती पाहिजे? 5 पाहिजे. हे पुरुषाच्या बाबतीमध्ये. आणि आपण महिलाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती झालं पाहिजे की उंची किती लागते, तर 157 सेंटीमीटर उंची लागते. जर 157 म्हणजे .157 पण चालते, .157 पण चालते. तुम्हाला ध्यान ठेवायचं की 157 हाईट असली तरी तो काय होतो त्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी सिलेक्ट होते अनवाणी चप्पल न घालता. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता खाली काय पॉईंट दिलेला आहे की PSI पदावरील म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी म्हणजे ग्राउंडच्या वेळेसच शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. वरील प्रमाणे विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र असेल. म्हणजे तुम्हाला ग्राउंडमध्ये तिथं डिस्क्वालिफाय केलं जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं की हाईट किती लागते आणि चेस्ट किती लागते. आणि फॉर्म भरत असताना सुद्धा तुम्ही एकदा प्रॉपर ग्राउंडवर जा एखाद्या आणि त्या ग्राउंडवर जाऊन तुम्हाला काय करायचं, तुमची चेस्ट चेक करायची आहे. ठीक आहे. फुगवली गेली नाही तर चालते. तुम्ही जेव्हा ग्राउंड करता त्यावेळेस ती तुम्हाला सवय लागते की चेस्ट फुगवण्याची. थोडीशी हेल्थ गेन केली तर तुमची चेस्ट त्या लेवलला फुगत आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. समजलं. आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. आता बेसिक पासून स्टार्ट करूया. इव्हेंट्स कोणकोणते असतात, इव्हेंट्स कोणकोणते असतात हे आपण पाहणार आहे. तर बघा, जेव्हा मी PSIची म्हणजे ग्राउंडला क्वालिफाय झालो होतो 2020च्या, तर त्या ग्राउंडच्या वेळेस मला नेमकं हे पण माहीत नव्हतं की कोणकोणते इव्हेंट्स असतात. तर मी ती नोटिफिकेशन जास्त आले होते, त्या नोटिफिकेशनवरून काय केलं, हे इव्हेंट्स पाहून घेतले होते. ठीक आहे. तर बघा, इव्हेंट्समध्ये कोणकोणते इव्हेंट्स असतात, तर ह्या ठिकाणी 4 इव्हेंट्स असतात. ठीक आहे. 4 इव्हेंट्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचं की पुरुष उमेदवारांकरिता आणि महिला उमेदवारांकरिता. तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं की बघा, पुरुष उमेदवारांकरिता काय असते, गोळाफेक असते. त्यानंतर आपण सर्व माहिती पाहणार आहे. तर पहिले बघा, गोळाफेक, पुलअप्स, लांब उडी आणि धावणे. कोणकोणते असतात? 4 इव्हेंट असतात. गोळाफेक, पुलअप्स, लांब उडी आणि धावणे. ठीक आहे. एकच मिनिट फक्त थांबा, आपण पुढे पॉईंट पाहणारच आहे त्या ठिकाणी. तर हा बघा, तर त्या ठिकाणी आपण पाहिलं की पुरुषांना 4 इव्हेंट असतात तर महिलांना 3 इव्हेंट असतात. तर हे 3 इव्हेंटमध्ये गोळाफेक पाहिला आपण, पुरुषांचा 4 मध्ये पुलअप्स, लांब उडी आणि धावणे. आता पूर्ण माहिती पाहणार त्यामध्ये आपण पुढं. आता गोळाफेक महिलांसाठी, धावणे आणि लांब उडी. आता पुढे आपण पूर्ण पाहणार की मार्क किती असतात, किती अंतरापर्यंत गोळा फेकल्यावर किती मार्क भेटतील, किंवा तुम्ही किती सेकंदामध्ये किती रनिंग केली तर किती मार्क भेटेल, हे सर्व आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. तर इथं फक्त बेसिक लेवलला तुम्हाला सांगितलं की पुरुषांसाठी 4 इव्हेंट असतात, कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना हे पण माहित नसते की कोणते इव्हेंट असतात, कारण की त्यांना पोलीस भरतीचेच इव्हेंट ह्या ठिकाणी असलेले वाटतात, कारण की पोलीस भरती जसं 100 मीटर असते काही ठिकाणी. ठीक आहे. तर ते ह्या ठिकाणी नाहीये. तर बघा, गोळाफेक, पुलअप्स, लांब उडी आणि धावणे. आता महिलांकरिता पुलअप्स हा इव्हेंट ह्या ठिकाणी दिलेला नाही. चला आपण पुढचा पॉईंट पाहूया. आता ह्या गोष्टीवर पण आपण भाष्य करणार नाही की महिलांचा इव्हेंट टफ आहे की सोपा आहे. आपण फक्त इव्हेंट कोणकोणते आहेत, कोणत्या लेवलला त्या ठिकाणी गोष्टी केल्या तर किती मार्क भेटतील, तर ह्याच गोष्टी या ठिकाणी पाहणार आहे. ठीक आहे. तर बघा, आपण पहिले पुरुष उमेदवाराकरिता क्रायटेरिया जो आहे तो आता विश्लेषणामध्ये पाहूया. ठीक आहे. तर बघा, नेमकं की पुरुष उमेदवाराकरिता आपण 2022च्या ॲडच्या वेळेस जे माहिती आली आहे तिथं ती माहिती या ठिकाणी पाहत आहे, कारण की सध्या ग्राउंडची डेट सुद्धा पडलेली होती. त्या डेटमुळेच मी एक प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता बघा, तर आता यामध्ये जे आपण स्टार्टिंगला बघूया रनिंग. ठीक आहे. आपण जे मराठी आपल्याला जे समस्या असे शब्द वापरूया, धावण्यापेक्षा आपण रनिंगलाच शब्द वापरूया. ठीक आहे. आता रनिंग असते तुमच्या 800 मीटरची, रनिंग असते
800 मीटरची, ठीक आहे। त्यानंतर बघा की 800 मीटर मध्ये काय असतं की तुम्हाला 2 मिनिटं 30 सेकंदामध्ये तुम्ही जर कव्हर केलं, आता असं एक ग्राउंड असते, ठीक आहे, अंडाकृती ग्राउंड असते। आपण ग्राउंडचे इमेजेस पण तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे दाखवलेल्या आहेत, ठीक आहे, पूर्ण सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहेत। नेमकं ग्राउंडचे फोटोज काय असतात, ठीक आहे, पुलअप्स कशा प्रकारचे असतात, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या, लांब उडी कशा असते सगळं दाखवलेलं आहे। तर हे 400 मीटरचा ट्रॅक असतो, त्याच्यामध्ये 2.30 मिनिटांमध्ये तुम्ही जर हे 400 मीटरचे 2 राऊंड जर मारले, म्हणजे 800 मीटर कव्हर केले, तर तुम्हाला 50 मार्क भेटतात, ठीक आहे, 50 मार्क भेटतात। आता हे 50 मार्क सांगण्यापूर्वी तुम्हाला एक पॉईंट सांगायचं गरजेचं आहे की ग्राउंड किती मार्काचं असतं हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। आता तत्पूर्वी बघा की 2022 पासून, ठीक आहे, 2022 ला बघा ग्राउंड किती मार्काचं आहे, 60 मार्कासाठी जर तुम्ही 100 पैकी 60 मार्क घेतले तर तुम्ही क्वालिफाय होता, म्हणजे हे ग्राउंड क्वालिफाय आहे, पुढे येणारच आहे तो पॉईंट, ग्राउंड क्वालिफाय आहे। 100 पैकी तुम्हाला 60च मार्क घ्यायचे ते 4 इव्हेंटमध्ये, पुरुषांना आणि महिलांना किती 3 इव्हेंटमध्ये। आता 2023 मध्ये हे 70% केलं आहे, 70% केलं आहे, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 70 मार्क घ्यावी लागतील। आता ह्याच्याविषयी पूर्ण माहिती पाहणार पुढं। तर 2022 साठी 60 मार्कासाठी क्वालिफाय ग्राउंड आहे, म्हणजे हे ग्राउंड तुमचं कशासाठी ग्राह्य धरलं जाणार नाही, तर तुमच्या शेवटच्या मार्कामध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे का, तर नाही। तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की फक्त हे क्वालिफाय स्वरूपामध्ये आहे, तुमच्या मेन्सच्या मार्कच्या भरोशावर आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतच्या मार्गाच्या भरोशावर तुमचा फायनल रिझल्ट लागतो, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं बरं का। आता हे समजलं तुम्हाला पॉईंट। आता आपण ग्राउंड कडे वळूया। आता हा 400 मीटरचा ट्रॅक आहे, ठीक आहे, तुम्हाला त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो, ठीक आहे। ही थोडीशी प्लेन लाईन असते, इकडची वाली प्लेन असं थोडंसं सरळ, हे सरळ रूप असते आणि हे कर्व असतो, ठीक आहे, आपण कर्व म्हणतो त्याच्यामध्ये ग्राउंडच्या भाषेमध्ये, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही 2 मिनिटं 30 सेकंदामध्ये जर पोहोचले तुम्हाला 50 मार्क, आणि मग बघा 2 मिनिटं 30 मिनिटापेक्षा जास्त म्हणजे 2 मिनिटं 30 सेकंद ते 2 मिनिटं 40 सेकंदामध्ये आले, म्हणजे 10 सेकंदाच्या गॅपमध्ये मधल्या, तर तुमचे मार्क कमी व्हायला लागतात 6 मार्कनं। परत तुम्ही 10 सेकंद कमी यायला लागले तुम्हाला, तर तुम्हाला परत 37.5 मार्क, परत तुम्ही ह्याच्यामध्ये आले 3 मिनिटं ते 3 मिनिटं 10 सेकंदामध्ये, तर तुमचे परत मार्क कमी होताना दिसतात, 25 कडे 19 कडे 12.5 असे तुम्हाला 10 सेकंद मार्क कमी होताना दिसतात। आता माझा तुम्हाला अनुभव सांगतो, माझी निवड पोलीस उपनिरीक्षक पदी वेटिंग लिस्ट मधून झालेली आहे। वेटिंग लिस्ट मधून मी फक्त 0.5 मार्कांनी राहिलो होतो, तर त्यानंतर माझी वेटिंग लिस्ट मधून काय झालं, निवड झालेली आहे। तर मी तुम्हाला सांगतो की माझी रनिंगचा पण दिवस तुम्हाला नेमका सांगतो पुढे जेव्हा आपण पाहणार आहे तेव्हा, ठीक आहे। तर तुम्हाला ते पण समजेल की एका सेकंदाची व्हॅल्यू काय असते, कारण की तुम्हाला शेवटी मी सांगणार की माझा ग्राउंडचा दिवस नेमका काय होता। त्या ठिकाणी माझ्या एका सेकंदामुळे काय झालं होतं, एकंदरीत 6 मार्क गेले आणि मी काय झालं, पोस्टच्या बाहेर पडलो होतो। आता मी माझ्या नॉर्मल लेवल सांगतो तुम्हाला, रनिंग स्टार्ट झाली होती बघा, ह्या इथून स्टार्ट होते रनिंग, ठीक आहे। तर मी रनिंग करत असताना रनिंग करत गेलो आणि शेवटी 2 राऊंड मारले, आमच्या वेळेस 57 जण एक सोबत सोडले, तुम्हाला सगळं सांगणार मी कसे किती जण सोडतात वगैरे, 57 जण सोडले होते जवळपास। त्या 57 जणांमध्ये मी पहिल्या क्रमांकाला होतो, फर्स्ट क्रमांकाला आलो होतो, आणि जवळपास माझी रनिंग टाइम शेवटी माहिती आहे का तुम्हाला, माझा 2 मिनिटं 30 सेकंद आणि पुढं 0.025 बघा, 2.30 सेकंद 0.025 म्हणजे सेकंदातल्या चौथ्या भागानं माझे 6 मार्क राहिले बघा। 2-30 मिनिटापेक्षा थोडं पण खाली आलो तर तुमचे डायरेक्ट 6 मार्क जातात, तर माझे 6 मार्क त्या ठिकाणी गेले होते, आणि मी एकंदर 91 मार्काचं ग्राउंड मारलं होतं। जर ते एवढ्या सेकंदानं मी जर वर गेलो असतो तर माझं जवळपास ग्राउंड 97 मार्काचं गेलं असतं, आणि मी पहिल्या 100 मध्ये सुद्धा आलो असू शकतो, ठीक आहे। तर हे नशिबाचा खेळ किंवा थोडा मेहनतीचा खेळ आपण म्हणू शकतो। तर मला 91 मार्काचं ग्राउंड होतं या ठिकाणी। तर हे झालं ग्राउंड, कशात झालं आपण म्हणतो रनिंगचा इश्यू सांगितलं तुम्हाला। त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया। आता उमेदवार 800 मीटरचे अंतर धावू न शकला तर त्याला 0 गुण, हे तर सिंपल लेवलला आहे, धावू शकला नाही त्याला काय भेटणार आहे, तर काहीच नाही, ठीक आहे। पुढचा पॉईंट बघू, पुढचा पॉईंट आहे पुलअप्स, ठीक आहे। आता पुलअप्स विषयी पण आपण सगळं पाहणार आहे, पुलअप्स कसे असतात काय असतात वगैरे सगळे इमेज त्या ठिकाणी पाहणार आहे, ठीक आहे। तर पुलअप्स पाहण्यासमोर तुम्हाला पहिले चित्र दाखवतो पुलअप्सचं, ठीक आहे, ग्राउंडचं आणि पुलअप्सचे चित्र दाखवतो, म्हणजे इमेजेस दाखवतो, ठीक आहे। आता बघा हे ग्राउंड आहे, मुंबईचं ग्राउंड आहे आपण म्हणू शकतो, ज्या ठिकाणी ग्राउंड ह्या वर्षीचं होणार आहे, ठीक आहे। हे पुढे आपण पाहणार आहे सगळ्या गोष्टी, आणि हे पुलअप्स असतात, हे या ठिकाणी तुम्हाला काय करतो, पुलअप्स काढावं लागतात, तर ते आपण पुलअप्सची माहिती पाहणार आहे। तर या ठिकाणी हे चपटा असते, पुलअप्स जो आहे ना चपटा आहे, त्या ठिकाणी तुमचा हँड एकदम प्रॉपररित्या बसतं, ते पुलअप्स आहे, ठीक आहे। हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पुढे सगळं पाहणार आहे। आता आपण ग्राउंड पण पाहिलं हे, ठीक आहे। ह्या ठिकाणी तुमचा 400 मीटरचा ट्रॅक आहे, ठीक आहे, मुंबईचा, ठीक आहे। हे गोळा तुम्हाला हे लांब उडी आहे, ठीक आहे, लांब उडी बघून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत। आता आपण माहिती घेऊया।
ठीक आहे. आता पुलअप्स, पुरुषांचे पुलअप्स आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर पुलअप्स मध्ये बघा, क्षितिज समांतर खांबावर उमेदवार 8 पुलअप्स काढणे लागतील. आता हे एवढं ट्रिकी भाषेमध्ये जायची गरज नाही. सरळ तुम्हाला ते पुलअप्स दाखवलं. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सरळ राहून उभं राहून काय करायचं, ते पुलअप्स काढायचे आहेत. एक पुलअप्सला तुम्हाला 2.5 मार्क, म्हणजे एकूण तुम्ही जर 8 पुलअप्स काढले, ठीक आहे, एकूण तुम्हाला 8 पुलअप्स काढावे लागतील आणि 8 पुलअप्सला तुम्हाला किती मार्क भेटतील, एकंदरीत आपण म्हणतो 20 मार्क भेटतील. म्हणजे एक पुलअप्स इज इक्वल टू 2.5 मार्क. तर हा इव्हेंट आहे काय, कशाचा, 20 मार्काचा. रनिंग होती 50 मार्काची, ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरा इव्हेंट बघणार आहे, तो म्हणजे काय तर गोळा फेक. गोळा फेक हा इव्हेंट आहे. तर बघा, उमेदवारास 7.260 किलोग्रॅम वजनाचा गोळा. आता एक गोळा असतो, ठीक आहे, ठीक आहे, हा लोखंडाचा गोळा आहे. याचं वजन किती असते, 7.260 किलोग्रॅम. दोन प्रकारचे गोळे असतात, एक पितळाचा गोळा असतो आणि एक लोखंडाचा. आता माझ्या अनुभवानुसार माझ्या वेळेस काय होता, तर लोखंडाचा गोळा होता, ठीक आहे, लोखंडाचा गोळा त्या ठिकाणी होता. आता गोळ्याविषयी बघा, तर गोळ्याचं अंतर तुम्हाला 7.5 मीटर तुम्हाला गोळा टाकावा लागतो, ठीक आहे. गोळा तुम्हाला एकदा सांगतो कसा असते. तर आता हे गोळ्याचं असं समजा काय असतं, त्या ठिकाणी ग्राउंड असते, ठीक आहे, अशा रेषा असतात त्या ठिकाणी आणि इथं तुम्हाला गोळा टाकावा लागतो या गोलमधून, ठीक आहे. एकंदर हे गोलमधून तुम्हाला गोळा टाकावा लागतो. आता ही शेवटची लाईन जी असते 7.5 मीटरची असते, 7.5 मीटरची. आता डॉट तुम्हाला, डॉट तुम्ही जर लाईनवर टाकला तर तुम्हाला डॉट लाईनचा म्हणजे असं की आता समजा एक गोळा आहे, तर गोळ्याचा जर अर्धा भाग, अर्धा प्लस अर्धा म्हणजे अर्धा लक्षा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जर ह्या गोळ्या ह्या रेषेच्या पलीकडे असेल तर तुम्हाला 7.5 मार्क. मात्र अर्ध्यापेक्षा जास्त गोळा जर इकडे असेल रेषेच्या तर तुम्हाला मार्क किती भेटतील, 7 मीटर ते 7.5 मीटर मधल्या त्या गॅपमध्ये किती मार्क आहेत ते 12.5 मार्क तुम्हाला भेटताना दिसतील. बघा, जर तुम्ही गोळा 5 मीटर पेक्षा कमी टाकला तर तुम्हाला 0 मार्क, 0 मार्क. तुम्ही जर गोळा 5 मीटर ते 5.5 मीटर टाकला तर तुम्हाला 2.5 मार्क. त्याच्यावर तुम्ही गेले 5.5 मीटर ते 6 मीटर, तुम्हाला किती मार्क भेटणार, 5 मार्क. नंतर तुम्ही 6 मीटर ते 6.5 मीटर 7.5 मार्क. नंतर 6.5 मीटर ते 7 मीटर 10 मार्क. मग त्याच्या वर गेले तुम्हाला आणि आउट ऑफ जर टाकला गोळा तुम्हाला तर 15 मार्क त्या ठिकाणी भेटतात. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. तर असं गोळ्याचं ग्राउंड आपण म्हणू शकतो. हे 3 इव्हेंट तुम्हाला समजले असतील, ठीक आहे. आता एक गोळा फेकताना तुम्हाला पॉईंट ध्यान ठेवायचा आहे, ते म्हणजे तर काय, तर एक चूक तुम्हाला माफ आहे. गोळा फेकताना तुम्ही एकदा तुमचा गोळा फॉल गेला तर तुम्हाला एक गोळा माफ आहे, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि नंतर गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला, तेच मग पॉईंट सांगितलं तुम्हाला, तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की अर्धा गोळा जर असेल तर तुम्हाला खालची रेषा दिली जाईल, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. हे एकंदर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि जर गोळा फेकीचे अंतर 6 मीटर असेल तर उमेदवाराला 7.5 काय म्हणू शकतो आपण, गुण देण्यात येणार आहेत. गोळाफेकीचे अंतर जर 6 मीटर असेल तर उमेदवाराला 7.5 इतके गुण दिले जाणार. बघा, 6 मीटरवर असेल तर 7.5 ज्या रेषेवर आहे ते मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटताना दिसतील, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता हे पॉईंट समजलं आता तुम्हाला. आता आपण काय करूया, एकच मिनिट. आता लांब उडी, चौथा इव्हेंट जो आहे पुरुष मध्ये तो आहे लांब उडीचा. तर लांब उडीचा इव्हेंट महत्वाचा आहे, ठीक आहे. लांब उडी बघा, तर लांब उडीमध्ये कसं असेल तर यासाठी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल. तर लांब उडीसाठी खाली प्रमाणे गुण देण्यात येणार आहेत, ठीक आहे. लांब उडीचा तुम्हाला आताच तुम्हाला चित्र दाखवलं होतं, ती लांब उडी असते त्या ठिकाणी. आता परत तुम्हाला एकदा चित्र दाखवतो ती वाला, ठीक आहे. लांब उडीचं चित्र बघून घ्या. ही लांब उडी असते. तर हे जो अंतर आहे समजा इकडून तुम्हाला लांब काय करतो तर पळत यावं लागते आणि ही पटली असते इथं, ठीक आहे. ह्या पाठीवर ते काय करतात माहिती का, इथं थोडीशी हे करतात म्हणजे पांढरा चुना टाकतात त्या ठिकाणी आणि त्या चुन्यावर थोडं पण टच झाल्यानंतर धुरळा उडतं चुन्याचा, ठीक आहे. आता माझ्या उडीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, माझी पहिली लांब उडी फाऊल गेली होती, ठीक आहे. पहिली लांब उडी फाऊल गेली होती. आता मी जी ही लाईन आहे ह्या लाईनवर समजा इथं ते चुना टाकतात, ठीक आहे. आणि माझी चुना टाकला होता आणि माझी लांब उडीत फक्त इथं पाय बसला, म्हणजे लांब उडीच्या थोड्याशा अलीकड, मात्र त्याच्यामुळे ते धुरळा उडाला होता. तिथं बसलेले एमपीसी सदस्य बसले होते, ते म्हणे तुमची उडी फाऊल आहे. पण मी काय विचार केला की त्यांच्यासोबत वाद करत बसल्यापेक्षा वाद करत बसलो नाही, तर मी दुसऱ्या लांब उडीवर काय केला, फोकस केला. तुम्हाला ती उडी चेक करण्यासाठी तुम्ही चेक करू शकता, तुमचं त्या ठिकाणी रेकॉर्डिंग असते, तुम्ही मग मॅटमध्ये पण जाऊ शकता. माझी फाऊल गेली, मग मी काय केलं, सेकंड उडी 14 मार्काची टाकली. तर मग ते 14 मार्क त्या ठिकाणी ग्राह्य धरले गेले होते. तर ही लांब उडी आहे. आणि ही रेती जवळपास 3 ते 4 वेळा चाळलेली असते रेती, ठीक आहे. तुमचा डायरेक्ट ह्याच्याने
ऍक्च्युली पाय जर उडी टाकली तुमचा पाय आतमध्ये अर्धा पाय जाते, म्हणजे खूपच भुसभुशीत अशी रेती असते, तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, तर आपण ते पण गोष्टी पाहणार आहे. चला आपण आपला पॉइंटकडे येऊ लांब उडीच्या. तर ह्या ठिकाणी बघा, लांब उडीमध्ये जर 4.5 मीटरची तुम्हाला काय असते क्रायटेरिया असते. 4.5 मीटर तुम्हाला लांब उडी टाकावं लागते. 4.5 मीटरच्या वर गेली म्हणजे आउट ऑफ गेली तर तुम्हाला त्या ठिकाणी 15 मार्क भेटते. आता रनिंग 50 मार्काची, पुलअप्स म्हणजे किती झाले 20 मार्काचे, म्हणजे 1 प्लस 2.5 मार्काचं. नंतर लांब आपण गोळाफेक बघितला, गोळाफेक 15 मार्काचा. ठीक आहे, 7.5 मीटर तुम्हाला टाकावं लागते. पोलीस भरतीचा 8.5 मीटर असते. ठीक आहे, आता तो झाल्यानंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं की आता ही लांब उडी आहे तर तुम्हाला लांब उडी 4.5 मीटर जावं लागते. तर 4.5 मीटरसाठी तुम्हाला 15 गुण भेटतात. ठीक आहे, एकदम सोपा खेळ असतो तुम्ही जर प्रॅक्टिस डेली केली तर. आता 4.35 मीटर किंवा 4.50 मीटरचा ह्या दोघांमध्ये असेल, म्हणजे 4.35 मीटर ते 4.50 मध्ये असेल तुमची उडी, तुम्हाला 14 मार्क. ठीक आहे, आणि तुम्हाला 0 मार्क कधी भेटतील, तुम्ही जर 2.5 मीटरपेक्षा कमी जर उडी टाकली तर तुम्हाला 0 मार्क भेटणार आहेत. आणि तुम्ही जर आता जास्त मार्क वाली बघू आपण, 4.20 मीटर ते 4.35 मीटरपेक्षा कमी टाकली तुम्हाला 12 मार्क भेटतील. तर मग एकंदर तुम्हाला ध्यान ठेवायचं की तुमची उडी, तुम्हाला प्रत्येक उडीवर तुम्हाला मग मार्क कमी होताना दिसेल, 2-2 मार्क कमी होताना दिसणार आहे. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. आउट ऑफ टाका 15 मार्क, 4.35 ते 4.50 टाका 14 मार्क. एकंदर असा आपण म्हणू शकतो लांब उडीचा खेळ या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, आता आपण बघू आता काही महत्त्वाचे पॉईंट उडीबाबत. आता दुसरे आहेत बघा, उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. एकच उडी तुम्हाला मारावं लागेल. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषे पलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी दिली जाईल. जसं गोळ्याला एक संधी आहे तशी तुम्हाला कशाची संधी आहे, आपण म्हणू शकतो उडी टाकण्याची पण संधी आहे. जशी माझी फाऊल गेली होती उडी तर मला सेकंड उडी टाकण्याचा चान्स भेटलेला आहे. आता सहसा मुलं सेकंड उडीच्या वेळेस रिस्क घेत नाहीत, कारण की सेकंड उडी पण फाऊल गेली तर 0 मार्क भेटेल. त्यापेक्षा पोरं काय करतात की 4-5 मार्काची पण भेटली तरी चालते म्हणून मार्क घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आता ज्यादा फायदा घेताना 0 म्हणजे सेकंड टाइम फाऊल गेले ना तर मग 0 मार्क. हे सिंपल लेवलला आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, नंतर बघा आता तुम्हाला कसं होतं, ग्राउंडचा इश्यू असतो. ग्राउंड भेटत नाही ना, त्यासाठी पण आयोगाने काय केले, पहिले सोय करून दिलेली आहे. तर बघा, वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी म्हणजे हेच आपल्या फिजिकल तयारी करण्यासाठी राज्यातील जे पोलीस कवायत मैदान असते ना, त्या कवायत मैदानाचा तुम्ही वापर करू शकता. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल, म्हणजे पोलीस निदेशकाची पण मदत देण्यात येईल. परंतु मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या पोलीस ठिकाणी करायचे असेल तुम्हाला ग्राउंड, त्या ठिकाणच्या अधीक्षक संबंधी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. इतर ठिकाणी तुम्ही तुमच्या पोलीस आयुक्त, पोलिसात जे समजा SRPF कॅम्प म्हणू शकतो की जे कवायत मैदान असते त्या मैदानावर जाऊन तुम्ही तिथं परवानगी मागू शकता. तुम्हाला हे आय कार्ड तुमचं दाखवावं लागेल किंवा हे तुम्हाला क्रायटेरिया दाखवावं लागेल, त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, आणि 2022 साठी तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी 60% गुण लागतील. 60% गुण म्हणजे 100 पैकी 60 गुण. 2023 साठी हे किती झाले तर एकंदरीत आपण म्हणू शकतो 70 गुण झालेत, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 70 गुण घ्यावे लागतील. ठीक आहे, सर्व शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येणार आहे. जर तुमची समजा उदाहरणामध्ये तुमचं ग्राउंड समजा किती मार्कात पडलं 75.5 तर ते 75.5च धरलं जाणार आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे चालतंय. तर हे सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, आता ग्राउंड क्वालिफाय आहे, ग्राउंडचे मार्क फायनल ह्याच्यामध्ये पकडले जात नाहीत. हे पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये टाकून ठेवा. पुरुषांना 4 इव्हेंट पाहिले, महिलांना 3 इव्हेंट पाहिले. आता आपण महिलांचे 3 इव्हेंट डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता महिलांकडे बघा, महिलांचे इव्हेंट बघा. ठीक आहे, आता त्यामध्ये बघा की धावणे, रनिंग 400 मीटर असते. जसं पुरुषांना 800 मीटर पाहिलं तर यांना 400 मीटर असते. तर 1.15 सेकंदामध्ये, 1 मिनिट 15 सेकंदामध्ये जर ते आले, ठीक आहे, 1.15 सेकंदामध्ये तर त्यांना 50 गुण भेटतात 1.15 सेकंदामध्ये. आता हे टफ आहे सोपं आहे हे आपण त्याच्या पाठीमागं पडणार नाही. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं, क्रायटेरिया बघायचा आहे. 1.15 मिनिट पेक्षा जास्त गेले आणि 1.20 सेकंद, 1 मिनिट 15 सेकंद ते 1.20 सेकंदमध्ये आले तर तुमचे 6 मार्क, म्हणजे 5 सेकंदामध्ये तुमचे 6 मार्क कमी होताना दिसतात. ठीक आहे, तुम्ही 1 मिनिट ते समजा रनिंग करायला 1 मिनिट 45 सेकंद जर लावले तुम्हाला 0 मार्क. ठीक आहे, 1 मिनिट 20 सेकंद ते 1 मिनिट 25 सेकंद, 1 मिनिट 20 सेकंद ते 1 मिनिट 25
सेकंद यापेक्षा जर यामध्ये असेल तुम्हाला 38 मार्क, तर हे क्रायटेरियानुसार तुमचे मार्क काय होतात, 6 मार्क कमी कमी होताना दिसतात. तर तुम्ही 1.15 सेकंदामध्ये ग्राउंड कव्हर केलं 400 मीटरचा राऊंड, तर तुम्हाला काय मार्क भेटतात, एकंदरीत आपण म्हणू शकतो की आउट ऑफ म्हणजे 50 मार्क भेटताना दिसतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे लांब उडी. लांब उडी पण महिलांना 4 मीटर दिले आहे. विचार करा 4 मीटरची लांब उडी महिलांना मारावी लागणार आहे. तर 4 मीटर किंवा जास्त मारली त्यांना 30 मार्क. तर लांब उडी 30 मार्कासाठी आहे. 50 मार्क रनिंग, लांब उडी 30 मार्काची, आणि उरलेला इव्हेंट जो आहे तो आपण म्हणू शकतो 20 मार्काचा आपल्याला इथे ह्या ठिकाणी आलेला दिसून येतो गोळाफेक. आता 3 मिनिटं 80 सेकंद ते 4 मिनिटापर्यंत तुम्ही जर आलो, सॉरी 3 मीटर 80 सेंटीमीटर म्हणजे 3.80 मीटर पर्यंत आलो तर, आणि 4 मीटर पर्यंत म्हणजे ह्या गॅपमध्ये तुम्हाला 28 मार्क. ठीक आहे. नंतर 3.60 मीटर ते 3.80 मीटरपेक्षा कमी तुम्हाला तिथं 24 मार्क. अशा प्रकारे तुम्हाला मार्क कमी होताना दिसतील. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर हे इव्हेंट तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे. समजलं. आता बाकीचे इव्हेंट तुम्ही वाचून घेऊ शकता. एकच उडी मारण्याची संधी असेल तुम्हाला सांगितलेलं आहे. अपघात झाला, इंजुरी झाली, फॉल झाली तर तुम्ही सेकंड मारू शकता. दोन्ही पण फॉल गेल्या तर तुम्हाला 0 मार्क भेटतील. सेम आता गोळाफेक बघा. ह्या ठिकाणी महिलांचा गोळाफेक आहे महिलांना 20 गुणांसाठी. 6 मीटर म्हणजे तुमचा आउट ऑफ आहे. 6 मीटरच्या पलीकडे टाका, 20 मार्क घ्या. ठीक आहे. त्यानंतर 5.50 मीटर ते 6 मीटरपेक्षा कमी टाकला तर तुम्हाला 17 गुण भेटतील. 5.50 मीटरपेक्षा कमी टाकला 14 गुण भेटतील. 5 मीटरपेक्षा कमी टाकला तर तुम्हाला 11 मार्क भेटतील. आणि 4 मीटरच्या खाली टाकले तुम्हाला 0 मार्क भेटतील. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता बाकी सगळे गुण आपण इव्हेंट त्या ठिकाणी महिलांचे पाळले आहेत. बाकी माहिती पाळली आहे. आता पुढचा पॉईंट बघूया. आता नव्यानं काय झाले, समलैंगिक म्हणजेच आपण स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी. ठीक आहे. समलैंगिक सॉरी, तर तसं नाही, तर स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांसाठी. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी तृतीयपंथी वगैरेसाठी बघा काय दिलं, तर धावणे रनिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणू लांब उडी आहे आणि गोळाफेक आहे. तर संपूर्ण 400 मीटर धावण्यासाठी कालावधी सेम दिला इथं. तर 1.15 मिनिटामध्ये किंवा त्यापेक्षा कमी तर 50 गुण भेटतील. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर 1.15 मिनिट ते 1.20 मिनिटं 44 गुण. ठीक आहे. लांब उडीसाठी पण सेम आहे. 4 मीटर किंवा जास्त 30 गुण. ठीक आहे. हे सेम क्रायटेरिया आहे मगाचाच. नंतर गोळाफेक 6 मीटर त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. समजलं ते या ठिकाणी. आता आपण पुढच्या मेन गोष्टीकडे वळूया. आता आपण सगळे इव्हेंट पाहिले. तर आता प्रत्येक इव्हेंट कसा करायचा याविषयी थोडक्यात तुम्हाला भाष्य करतो. ठीक आहे. काय होतं माहिती आहे का, आता मी जेव्हा ग्राउंडची तयारी केली त्यावेळेस पहिल्यांदा काय झालं की आयोगानं तुमचं ग्राउंड हे क्वालिफाय असं म्हणून सांगितलं. 2020च्या वेळेस काय सांगितलं की तुमचं ग्राउंड क्वालिफाय राहील. तुमचे मार्क काय होणार नाही तर ग्राह्य धरले जाणार नाहीत. कशामध्ये, तर अंतिम मेरिट लावत असताना. ठीक आहे. आणि माझ्या कट ऑफ विषयी तुम्हाला सांगतो की माझा स्कोअर किती होता. आता त्यावेळेचा कट ऑफ लागला होता 240.50. आपण कट ऑफ 240.50 इतका लागला होता. ठीक आहे. आणि माझा स्कोअर होता 240.50 लागला होता समथिंग, सॉरी 140.50. 140.25 समथिंग लागला होता. तर त्याच्यात दुप्पट केलं तर 280.50, कारण की 400 पैकी मार्क आहे ना, 280.50 इतका होता. ठीक आहे. तर माझा स्कोअर होता 282 इतका माझा स्कोअर होता. म्हणजे मला फक्त 1.5 मार्काची लीड होती. 1.5 मार्काची लीड, कारण की माझी कॅटेगरीसाठी त्यावेळेस 0 जागा होत्या. तर मला ओपनचा कट ऑफ काढावा लागला होता. तर मला 1.5 मार्काची लीड होती. ठीक आहे. हे का सांगत आहे तुम्हाला समजून जाईल पुढं. तर आता मग काय झालं की आयोगानं काय केलं की तुमचे पहिले सांगितलं की तुमचं जे हे आहे ग्राउंड जे आहे ना ते क्वालिफाय असणार. क्वालिफाय म्हणजे तुमचं फक्त 60 मार्क तुम्ही घेतले तर काय होणार, त्या ठिकाणी तुम्ही पास होणार. म्हणजे बघा, मग मला लीडच नव्हती, तर मग माझा चान्स होता का त्या ठिकाणी पास होण्याच्या शेवटमध्ये, तर नाही. तर मग मी काय केली, होप सोडून दिली किंवा आता आपली 1.5 मार्काची लीड आहे. 1.5 मार्काची लीड ओपनमधून म्हणजे काही पॉसिबलच नाही ना लागणं, कारण की ग्राउंड क्वालिफाय आहे. 60 मार्क कोणी पण घेते, कोणी पण पास होते. ठीक आहे. आता तर मग मी काय केलं, होप सोडून दिली. मग काय झालं, अचानक आयोगाला कुठून तरी जाग आली आणि आयोगाने काय केलं की अचानक मध्ये तुमचं ग्राउंड हे 100 मार्काचं राहील म्हणे, आणि ते मार्क तुमचे क्वालिफाय नसून तर तुमचे हे ग्राह्य धरले जातील, शेवटच्या पेपरमध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत असं सांगितलं.
आणि आयोगानं किती वेळ दिला असेल विचार करा. आयोगानं दिला 1 महिना. आयोगानं दिला 1 महिना. 30 दिवसामध्ये तुम्ही काय करा, काय करायचं तर करा म्हणे. ठीक आहे. 1 फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी ग्राउंड ठेवलं त्यावेळेस. ठीक आहे. नशिबानं काय झालं की आम्ही 15-20 दिवस तयारी करायची सुरुवात केली आणि आयोगानं आणखी 1 महिना वाढून दिला, म्हणजे 2 महिने भेटले होते ग्राउंडला. ठीक आहे. आता आणखी एक नशीब म्हणजे काय मला सांगायचं म्हणजे मी आहे मेळघाटचा. मेळघाट तुम्हाला माहिती असेल सर्वांना. मी आहे मेळघाटचा. मेळघाट सांगणं का गरजेचं आहे, तर माझं नॅचरल फिटनेस होती, माझी नॅचरल फिटनेस होती. आता मी गावामध्ये शेतामध्ये कामं केलेले. ठीक आहे. नंतर मिस्त्री म्हणून कामं केलेले, बिगारी कामं केलेले, लोकांच्या शेतामध्ये कामं केलेले, समजा भरपूर सारे कामं केलेले, झाडू पोछाचे पण कामं केले, सगळे कामं केले होते. पण त्यामुळे मग एक सगळ्या ती मेहनत जी होती, स्ट्रगल, ती तुम्ही जे एक पिक्चर पाहिला असेल ना स्लमडॉग मिलियनेअर नावाचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यानं जे आयुष्यभरामध्ये गोष्टी जगलेल्या असतात त्या त्याला करोडपती बनवण्यासाठी कामामध्ये पडतात. मी आयुष्यभरामध्ये जे मेहनत घेतली होती, लोकांच्या शेतामध्ये काम करणे, निंदन करणं, खुरपण करणे, सऱ्या काढणे, सऱ्या पाडणे वगैरे, ते सगळे कामं ठीक आहे मला फिटनेस बनवण्यासाठी कामामध्ये पडले. आणि माझ्या नशिबामध्ये बघा किती भारी गेम झाला. पहिले क्वालिफाय असणारं ग्राउंड काय झालं की मार्क म्हणून गृहीत धरले गेले आणि माझं फिटनेस चांगलं असल्यामुळं मी ह्या 1 ते 2 महिन्यामध्ये ग्राउंड करून 1 ते 2 महिन्यामध्ये काय केलं, ग्राउंड केलं, म्हणजे फिजिकल टेस्ट केली, तयारी केली आणि मला 91 मार्क घेतले आणि मी आज तुमच्यासमोर PSI म्हणून आलेलो आहे. आणि ते मी तुम्हाला सांगितलेलं मग जर 6 मार्क भेटले असते म्हणजे सेकंदातल्या चौथ्या भागातून म्हणू शकतो आपण एकंदरीत, तर मला त्या ठिकाणी 97 मार्क भेटले असते. ते मला त्या मागच्या मेहनतीचा ह्या ठिकाणी परिणाम भेटलेला दिसून येतोय. तर मग तसं झालं, एक प्रकारे 100 मार्क या ठिकाणी मला काय दिसते म्हणजे गृहीत धरल्यामुळे माझा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढला. ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता मग ते इव्हेंट कसे केले मग त्या 2 महिन्यामध्ये. आता मला तर कारण की गावठी रनिंग होती, गावठी एनर्जी होती, गावठी फिटनेस होतं, पण इव्हेंट्स माहीत असणं गरजेचं आहे ना. तर मग तुम्हाला ध्यान ठेवायचं, पहिला जो इव्हेंट आहे तो म्हणजे रनिंगचा. आता रनिंग आहे. आता रनिंगच्या इव्हेंट संबंधी काय करायचं, मी पहिले काय केलं तर स्वतःला कमजोर समजायचं नाही. पहिला रूल तर ते आहे की रनिंगमध्ये तुम्हाला स्वतःला कमजोर समजायचं नाही. ग्राउंडची तयारी करत असताना ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्या विद्यार्थ्यासोबत तुम्हाला ग्राउंडची तयारी करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर यूट्यूबवर ग्राउंडवर रनिंगचे तुम्ही 400 मीटर मारण्याचे किंवा 800 मीटर मारण्याचे जे भरपूर सारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला डेली पाहायचे, तर तुमच्या अंगीकृत करून घ्यायचे ते सगळे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या 400 मीटरच्या ट्रॅकचा अभ्यास करायचा आहे. मी काय करतो माहिती का, दिवस रात्र ह्या 400 मीटर विषयी विचार करायचो. ठीक आहे. कुठून ग्राउंडची रनिंग स्टार्ट करणार. उदाहरणामध्ये कधी पण हे जे ग्राउंड असते ना, हे समजा अशाच प्रकारचं ग्राउंडचं मार्क असते, तर हे ग्राउंड इथून रनिंग स्टार्ट होत्या, म्हणजे तुमची पहिला जो राऊंड आहे इथून स्टार्ट होते मग आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ह्या ठिकाणून तुमची रनिंग स्टार्ट होत्या आणि तुम्हाला स्टार्टिंग झाल्याला तुम्हाला कर्व लागते खूप मोठा. ठीक आहे. तर हे तुम्हाला हे इथून स्टार्ट करायचं. आता मी ह्या कर्वला कशी रनिंग करणार, प्लेनला कशी रनिंग करणार, ह्या कर्वला किती धावणार, ह्या प्लेनला कसं धावणार, ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर मी ह्या ग्राउंडचा पूर्ण अभ्यास करून घेतला होता की मी कोणत्या ठिकाणी स्पीड बूस्ट करणार, प्लेनला कशा प्रकारे हे करणार, शेवटी 800 मीटरच्या वेळेस शेवटचा 400 मीटरचा जो राऊंड आहे त्या राऊंडच्या वेळेस मी कुठं रनिंग म्हणजे कुठं दम घेणार, कुठं रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करणार आणि शेवटचं कुठं खिचणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार त्या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस करून घ्यायचो. तर तुम्हाला पण ते सेम प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आणि बाकीचा इव्हेंट बघा, दुसरा इव्हेंट आहे गोळाफेक. आता गोळाफेकसाठी पण तुम्हाला डेली तयारी करावी लागेल. तुम्हाला पुढे सांगणार की कोच वगैरेची गरज काय आहे ते सगळं सांगणार. त्या ठिकाणी तुम्हाला गोळाफेक प्रॉपर तयारी करायची आहे. गोळाफेक करण्यासाठी गोळाफेकाचे काही महत्त्वाचे 2-3 व्यायाम असतात ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर गोळाफेक करण्याची टेक्निक आहे 2-3, त्याच्यामध्ये तुम्हाला जी सूट होते ती एक टेक्निक त्या ठिकाणी वापरायची आहे. ठीक आहे. तुम्ही ह्यासाठी सिंपल लेवलला पोलीस भरतीचे गोळाफेकाचे, पोलीस भरतीचे रनिंगचे, पोलीस भरतीचे पुलअप्सचे, ठीक आहे, समजा पुलअप्स असेल तर पोलीस भरतीला किंवा भरपूर सारे पुलअप्सचे व्हिडिओज, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायचे आहेत. लांब उडीचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायचे आहेत. सेम त्या लेवलला तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर ही इव्हेंटची अशी प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे. स्टॅमिना बिल्ड करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर ही इव्हेंटची तयारी तुम्हाला करावं लागेल. आता कोच लावावा का, ही सगळ्यात मोठी क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर कोच लावा का, तर मी तुम्हाला सजेशन करतो की कोच जरूर लावावा. कारण की कोच लावण्याचे भरपूर सारे फायदे आहेत. त्याच्यामध्ये काय होतं की कोच तुमच्याकडून स्टॅमिना बिल्डअप करून घेते. स्टॅमिना त्याच्यामध्ये एबीसी प्रकारचं फिजिकल असते, ते फिजिकल तुम्ही करू शकता. भरपूर सारे रोड रनिंग आहे,
रोड रनिंगमुळे पाय वगैरे दुखतात ते ठीक आहे, पण रोड रनिंग आहे, नंतर हिल रनिंग आहे, किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोचचा माइंडसेट वेगळा असतं की तुमचा स्टॅमिना कसा बूस्टअप करून घ्यायचा, स्प्रिंटा मारण्याचा प्रकार असते ठीक आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोच सांगते. डाएट काय फॉलो करायचा, स्लीप कशी असायला पाहिजे ठीक आहे, मसाज कशी करायची ठीक आहे, नंतर वॉर्मअप कसं करायचं, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना ते तुम्हाला कोण सांगते, कोच सांगत असते ठीक आहे. नंतर कोच जर तुम्हाला लावायसाठी समजा 500 रुपये 1000 रुपये देण्याचं मंथली तुम्ही देऊ शकत नसाल, तर तुम्ही काय करा की पोलीस भरतीवाले जे विद्यार्थी आहेत जुने, त्या विद्यार्थ्यासोबत तुम्हाला तयारी करायची आहे, जेणेकरून ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील की डाएट कसं राहील, नेमकं ग्राउंड कसं करायचं आहे ठीक आहे, आराम कधी करायचा, रेस्ट डे कसा असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोच तर मला वाटतं कंपल्सरी तुम्ही कोच लावा ठीक आहे. ग्राउंडची तुम्ही तयारी आणि डेली लाईफमध्ये तुम्ही समजा PSIची कंबाईनमध्ये तुमचं टार्गेट असेल की तुम्हाला PSI व्हायचं आहे ना, तर तुम्हाला काय करायचं की डेली अर्धा 1 तास ग्राउंड रनिंग करायची आहे. जेव्हा तुम्ही PSI प्रिलिम्स पास होताल किंवा मेन्स पास होताल, तर तुम्हाला मग ते फायदेशीर ठरेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोच लावायचा आहे ठीक आहे. 500-1000 रुपये जाऊ द्या, पहिली पगार तुमची ट्रेनिंगमध्ये 40-42 रुपये असते आणि तिकून आल्यानंतर 59-60 रुपये असते ट्रेनिंग संपल्यानंतर. तर एवढी पेमेंट आहे, तुमची सगळी पेमेंट एका ठिकाणी वसूल होते बरं का. चालतंय, हे तुम्हाला कोच कंपल्सरी लावणं आहे. आता डाएट काय असावा, तर मी माझ्याविषयी सांगतो, कारण माझ्या स्वअनुभवातून सांगणं गरजेचं आहे. आता कारण कोच पण मी स्वअनुभवातून सांगितलेलं आहे ठीक आहे. तर माझा डाएट पण सांगतो मला की मी मेडगार्ड असल्यामुळे मला कोणत्या डाएटची गरजच लागली नव्हती. खरं सांगतो, मी कोणताच डाएट वापरला नव्हता. आता मी नॉर्मल लेवलचा डाएट जे वापरला होता ते म्हणजे चिकन मी खाल्लं होतं. चिकन खायचं, त्याच्यामध्ये जवळपास रोज मला 1 दिवसाआड रोज असं करायचो. 250 ग्राम त्या ठिकाणी चिकन खायचो. चिकन पण असं भाजी नाही खायचो, तर त्या चिकनला बॉईल करून खायचो. आणि त्याचं जे समजा आपण म्हणू शकतो की जे सूप असते ते सूप आम्ही काय करायचो, प्यायचो. आमचा 5-6 जणांचा ग्रुप होता. 5-6 जणांचा ग्रुपमध्ये आम्ही ते रूमवर जाऊन बनवायचो आणि तेच आम्ही काय करतो, एक डाएट म्हणून त्या ठिकाणी घ्यायचो. आणि एक मी प्रोटीन पावडर घेतलं होतं. आता मी कोणतं प्रोटीन पावडर ह्या ठिकाणी प्रमोशन करू शकत नाही, त्याच्यामुळे एक प्रोटीन पावडर तुम्ही कोचला विचारून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकाल. तर डाएटमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, त्यात ह्या गोष्टी इथं सांगून देतो ठीक आहे. आता मी माझं रिअल सांगितलं की मी कोणता डाएट फॉलो केला. मी फक्त चिकन खाल्लं होतं आणि एक प्रोटीन पावडर होतं, ते प्रोटीन पावडर वापरलं होतं ठीक आहे. आता ह्या ठिकाणी खोटं बोलण्यासारखं काही नाही, पण मात्र मी माझ्या मित्रांना जे विचारलं ते 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, त्याच गोष्टी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, डाएटमध्ये तुम्ही अंडी खाऊ शकता. अंडी बेस्ट आहे. ज्यांना समजा नॉनव्हेज वगैरे समजा म्हणू शकतो, अंडी तुम्ही बेस्ट येता. सकाळी 2 संध्याकाळी 2 अंडी खा तुम्ही. हीट असते, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही डेली वर्कआउट करत असल्यामुळे तुमची ती फरक पडणार नाही हीटचं तुम्हाला. तर डेली तुम्ही अंडी खा ठीक आहे. ज्यांना अंडी खाणं होत नाही त्यांनी डेट्स खावे ठीक आहे. खजूर तुम्ही डेट्स खा. तर डेट्स खूप पॉवरफुल असतात, तुम्ही डेट्स खाऊ शकता ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. त्यानंतर तुम्ही जर ते पण जमत असेल तुम्हाला, समजा तर तुम्ही अंडी खाल्ल्यानंतर तुम्ही चिकन खा. 250 ग्रॅम चिकन तुम्हाला खायचं आहे, कारण 250 ग्रॅम चिकनमध्ये जवळपास 30 ते 40 ग्रॅम काहीतरी प्रोटीन पण भेटते तुम्हाला, ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि चिकन पण कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये म्हणू शकतो की बोन नसतील, बोनलेस चिकन जास्त घ्यायचा प्रयत्न करायचा. आता ज्या चिकनच्या दुकानावर गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्याला म्हणायचं की मला जिमच्या माइंडसेटनुसार चिकन देणं आहे ठीक आहे. तर ते तुम्ही घेऊ शकता. आता ज्यांनी चिकन नाही खात त्यांना सोयाबीन भाजी आहे, सोयाबीन वड्या, हे पण खूप म्हणू शकतो की प्रोटीनदायक आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे. नंतर तुम्ही तुमच्या कोचला विचारून प्रोटीन घ्या ठीक आहे. प्रोटीनचे नाव मी सांगत नाही या ठिकाणी. प्री वर्कआउट तुम्ही सुद्धा घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला वर्कआउट करताना एनर्जी भेटेल, ते पण तुम्ही घेऊ शकता. आणि मल्टीविटॅमिन पण तुम्ही गोळ्या घेऊ शकता कधी कधी तुम्ही वीक होत असेल तर. आता मल्टीविटॅमिनमुळे काय होते, विटॅमिन C वगैरे, तर त्यामुळे तुमचे जे स्नायू असतात ठीक आहे, तर स्नायूची जी इंजुरी असते ना, ती इंजुरी तुम्हाला होणार नाही, सीन पेन वगैरे होणार नाही, तर ते तुम्ही घेऊ शकता. हे पण ह्या ज्या खालच्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी तुमच्या कोचला विचारूनच घ्या ठीक आहे. कारण की काही जणांच्या हेल्थला सूट होते, काही जणांच्या हेल्थला सूट होत नाही, तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत ठीक आहे. तर माझा स्वतःचा पण अनुभव सांगितला आणि तुम्हाला माझ्या मित्राला 4-5 मित्रांना विचारलं, ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे. आता आपण पुढचा पॉईंटकडे वळूया ठीक आहे. आता ग्राउंड कसे असते आणि ग्राउंड कुठे होते ठीक आहे. आता बघा ग्राउंड कसे असते, तर पहिले ग्राउंड कसे असते विषय बघूया. तर हे असते ग्राउंड ठीक आहे, हे आहे ग्राउंड. आता माझं ग्राउंड झालं होतं कुठं, आपला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येते, म्हणजेच MPL आपलं जे ड्रीम प्लेस आहे सर्व PS अधिकाऱ्यांचं ड्रीम प्लेस असते बघा. सर्व PSची ट्रेनिंग कुठं होत्या, नाशिकला. तर ड्रीम प्लेसला माझी काय झाली होती, तिथं दर्शन तर झालं माझं, ते महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी ग्राउंड होते. परंतु आता 2022चं ग्राउंड कुठं झालं, 21चं ग्राउंड कुठं झालं होतं, मुंबईला. 22चं ग्राउंड कुठं होणार आहे, मुंबईला. त्याच्यामुळे ते मुंबईच्या ग्राउंडच्या ठिकाणी फोटो मी आणलेले आहेत. तर हे मुंबईचं ग्राउंड आहे, तुम्ही पाहू शकता ठीक आहे. हा 400 मीटरचा ट्रॅक दिलेला आहे, ते ट्रॅकवर हे ग्राउंड होते. हे पण ग्राउंड एवढी भुसभुशीत माती असते बघा, तुम्ही फक्त बिना शूजचं पण रनिंग करू शकता, तुम्हाला पायाला एक खडा पण रुतणार नाही. तर हे प्रॉपर ग्राउंड तयार केलेलं आहे ठीक आहे. तर हे तुम्ही बघून घेऊ शकता
ठीक आहे, हे असते पुलअप्स. या ठिकाणी तुम्हाला पुलअप्स काढावे लागतात. ठीक आहे, तुम्हाला चेस्ट ह्याच्यावर थोडीशी तुम्हाला मान काढू लागते, बस काही नाही. ठीक आहे, तुम्ही ते करू शकता. त्यानंतर ही असते लांब उडी. ठीक आहे, आणि त्या गोळाफेकचं ग्राउंड तुम्हाला मगाशी काढून दाखवलं होतं. ग्राउंड आता गोळाफेकचं या ठिकाणी आणलेलं नाही. आता ग्राउंड कुठे होते हे समजलं. आता ग्राउंड कसे असते तर हे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, आता ग्राउंड ज्या दिवशी ग्राउंड होते तो दिवस कसा असतो हे आपण पाहणार आहे. हे शेवटचा आपला काय महत्त्वाचा पॉईंट आहे. आता बघा, ज्या दिवशी ग्राउंड होते, आता त्याच संबंधी सांगतो तुम्हाला की माझा अनुभव काय होता. ग्राउंड होण्याच्या मी काय केलं, समजा उदाहरणामध्ये 5 तारखेला ग्राउंड आहे उदाहरणामध्ये. ठीक आहे, तर मी काय केलं, समजा की 3 तारखेला त्या ठिकाणी पोहोचलो, 3 तारखेला रात्री त्या ठिकाणी पोहोचलो, किंवा 4 तारखेला सकाळी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला काय एक दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी आराम भेटला पाहिजे, तर मी काय केलं की 3 तारखेला उदाहरणामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. ठीक आहे, तुम्हाला उदाहरणासहित सांगतो कारण की कन्फ्यूज झालं नाही पाहिजे. आता हे माझ्या अनुभव सांगतो. समजा 5 तारखेला ग्राउंडची डेट आहे. ठीक आहे, 5 तारखेला ग्राउंडची डेट आहे ना, तर मी एक दिवस बफर 4 तारखेला बफर ठेवला होता आणि 3 तारखेला त्या ठिकाणी मी पोहोचलो होतो, जेणेकरून माझा प्रवास वगैरे थकल्यानंतर मी काय होईल की 4 तारखेला रेस्ट करेल आणि 5 तारखेला नव्यानं बूस्ट होऊन त्या ठिकाणी ग्राउंड देऊ शकेल. तर ते मी त्या ठिकाणी गेलो. नंतर 5 तारखेला जेव्हा आम्हाला काय झालं, सकाळी आम्ही ग्राउंडला पोहोचलो. सकाळी 6:30ला तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग असते. सकाळी 6:30ला रिपोर्टिंग असते, त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचावे लागते. ठीक आहे, पोहोचल्यानंतर काय होतं माहिती का, तुम्हाला गेटमधून एंट्री देतात. ठीक आहे, तुमच्या जे समजा गेट असतं, MPAचं आम्हाला गेटमधून एंट्री दिली होती. एंट्री दिल्यानंतर काय होतं की सर्वांना एका ठिकाणी जमा करतात. ठीक आहे, तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचं शारीरिक चाचणीचं समजा जे लेटर आहे ते तुम्हाला काय करावं, त्या ठिकाणी नेऊन दाखवावं लागते. आधार कार्ड दिल्यानंतर तुम्हाला काय असेल, तिथं पुढं तुम्हाला लाईनमध्ये लावतात आणि लाईनमध्ये लागून तुम्हाला एक चेस्ट नंबर दिला जातो. ठीक आहे, चेस्ट नंबर दिला जातो, कोणता पण चेस्ट नंबर भेटतो, या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जातो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय असतं की सगळ्यांना लाईनमध्ये बसवतात. परत लाईनमध्ये बसून चेस्ट नंबर घेऊन लाईनमध्ये बसवतात. त्यानंतर काय असतं की तुम्हाला त्या ठिकाणी तुमची चेस्ट हाईट ही गोष्टी मोजल्या जातात. ठीक आहे, तुमचे चेस्ट फुगवून घेणे समजा, नंतर तुमची हाईट वगैरे, आणि एकदम असं सपोर्टिव्ह तिथले काय असं स्टाफ असेल तुम्हाला, कारण की त्यांना वाटतं की तुम्ही अधिकारी झाले पाहिजे. आता माझ्या मित्राचे का हाईटच हे होत नव्हते, चेस्ट हे होत नव्हते, तर त्याला जवळपास 1 घंटा त्याच्याकडून चेस्ट फुगवून घेतले. त्याला जवळपास पुशअप्स मारायला लावल्या, इतर व्यायाम करायला लावले की त्याची चेस्ट फुगवली गेली पाहिजे. तर असं पण तुम्हाला सपोर्टिव्ह त्या ठिकाणी सपोर्ट दिला जातं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करतात की ग्रुपमध्ये पडतात, 1, 2, 3, 4 नंबरच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला डिवाइड करतात. ठीक आहे, तर सहसा तुम्ही ट्राय करायचं की पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचा प्रयत्न करा, कारण की तिसऱ्या आणि चौथ्या जो स्लॉट आहे त्यांचं मग ग्राउंड व्हायला खूप वेळ लागतो, ऊन होते, आणि त्यामुळे उन्हामध्ये तुम्हाला काय करायचं, ऊन अवॉइड करायचं. त्याच्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्लॉटला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे म्हणू शकतो आपण ग्राउंडचा दिवस असतो, आणि शेवटी मग तुम्हाला ग्राउंड होत झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क सांगितले जातात. आता एक रूल ध्यान ठेवायचं, ग्राउंडला गेल्यानंतर घाबरायचं नाही. ठीक आहे, ग्राउंडला जाऊन कधीच घाबरायचं नाही, कारण की सगळे नॉर्मल आहे त्या ठिकाणी, नॉर्मल आहे. आणि ग्राउंड तुम्हाला एन्जॉय करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आहे, आणि सगळं विश्वास ठेवून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, तुमची एक्झाम क्रॅक करू शकता. अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी PSI फिजिकल ग्राउंडविषयी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला याच्यामधून संपूर्ण माहिती भेटली असेल. तुम्हाला पण 2 स्टार भेटूया. तुमच्यासाठी पण गाणं वाजू द्या. कोणतं गाणं, आले तुफान किती जिद्दना सोडली. ठीक आहे, हे तुम्हाला झेप घेतली आकाशी स्वप्न केले पुरी. ठीक आहे, किंवा स्वप्न झाले पुरी. तर हे तुमचं गाणं तुमचं वाजलं पाहिजे, तुमच्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये आनंद शो आला पाहिजे, कारण की मी जेव्हापासून लागलो आहे त्यापासून माझा जिंदगी पूर्णच 360 डिग्रीमध्ये चेंज झालेली आहे बरं का. जी मेहनत केली त्या मेहनतीला चांगलं फळ आलेलं आहे, आणि तो आनंद वेगळाच असतो. तो आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर अशा प्रकारे तयारी करायची आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचा PSI कशा प्रकारे व्हायचा आहे त्याबाबत माझी स्ट्रॅटेजी लागत असेल, किंवा PSI पदाविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे असेल, जसं मुलाखत कसे होते, ठीक आहे, मुख्य परीक्षा कशी होते आणि प्रिलिम्स कसे होते, बुकलिस्ट कोणती लागते आहे, सगळं जर तुम्हाला गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डाऊट त्या ठिकाणी तुमचे क्लिअर करून देणार. ठीक आहे, चालते. मग आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, म्हणजेच आपण तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये मला विचारणार आहे सेशन टाकायसाठी, तर त्या सेशनमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.